नमस्कार. एक हिंदू महिला छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस ठाण्यात जाते एक तक्रार घेऊन. ती तक्रार घेऊन पोलीस म्हणतात की या दोन माणसांच्या मधले व्यवहाराचे वाद आहेत, आम्ही पडणार नाहीत. मग ती महिला न्याय मिळावा यासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्याकडे जाते. उच्चपदस्थ अधिकारी देखील आपसातला वाद आपसात सोडवून घ्या असं सांगून तिला परत पाठवतात. सकृतदर्शनी हा दोघातलाच वाद असतो. वाद काय आहे? ती महिला आपल्या तक्रारीत म्हणते की ऑनलाईन पद्धतीनं गुगल पे, फोन पे जे काय असेल ते त्या पद्धतीनं 1.5 लाख रुपये 15 फेब्रुवारी 2026 ला 98,000 रुपये रोखीत, 4 एप्रिल रोजी 1,43,000 रुपये रोखीत, तर 19 एप्रिल रोजी जवळपास स्वतःजवळचं 5.25 तोळे सोनं मी एका तरुणाला दिलाय. साधारण 5.25 तोळे सोनं असं गृहीत धरलं तरी या सोन्याची किंमतच 8-9 लाखापर्यंत जाते. 3-4 लाख रुपये रोखीत दिलेले असा विचार केला तर 12 ते 13 लाख रुपये त्या महिलेनं त्या एका माणसाला दिलेले आहेत. तरुणाला असं म्हणणं चूक ठरेल, एका माणसाला दिलेले आहेत. हा माणूस कोण आहे? तर एका शाळेतला हा शिक्षक आहे. म्हणजे मी जास्त उघड करणार नाही कारण यात आयडेंटिटी ओपन नको व्हायला. तरुणाची झाली हरकत नाही, पण महिलेची आयडेंटिटी ओपन नको व्हायला. एका शाळेत शिक्षक आहे, गणित विषय शिकवतो. ही शाळा शहरातल्या एका नामांकित बिल्डरची आहे. 8वं आश्चर्य काढणाऱ्या नामांकित बिल्डरची आहे. आणि एक महिला 12-13 लाख रुपयाची रक्कम एका आपल्या सहकारी शिक्षकाच्याकडे देते. आणि ज्या दिवशी ही रक्कम दिली त्या दिवशीपासून हा सहकारी शिक्षक गायब होतो. फोन बंद, सापडत नाही. सापडत नाही म्हणून त्याच्या आधार कार्डवरच्या पत्त्यावर ती महिला शोधायला जाते. शहरातल्या आधार कार्डवरच्या पत्त्यावर गेल्यानंतर कळतं की हा माणूस आता इथे राहत नाही, शहरातल्या दुसऱ्या भागात राहतो. तिथेही ती जाते तेव्हा त्या माणसाच्या ऐवजी त्याचे वृद्ध आईवडील तिथे असतात. आणि या वृद्ध आईवडील हात वर करतात, सांगतात की आमचा याचा काही संबंध नाही, कुठे गेलाय आम्हालाही माहित नाही, 2-3 दिवसापासून बेपत्ता आहे. ती विचारते की अहो तुमचा मुलगा आहे, तुम्हाला माहित असेल ना? नाही. तुमचे संबंध काय त्या माझ्या मुलाशी असं त्यावेळी त्या विचारल्यावरती सांगते की मी तुमच्या मुलाची प्रियसी आहे आणि त्यानं मला लग्नाचं वचन देऊन, आयुष्य उभं करण्याचं वचन देऊन माझ्याकडून पैसे घेतलेत. आईवडील धुतकारतात, बाहेर काढतात. ही निघून येते आणि पोलीस ठाण्यात जाते. पोलीस ठाण्यात सुद्धा पोलीस दखल घेत नाहीत, बाहेर पडते. हे घडल्याबरोबर काही त्या मुलाचे मित्र असलेले गुंड ह्याला धमकी देतात, काही बोलशील तर बघ, तुला काहीच मिळणार नाही, आयुष्यातून उठशील. ती गप्प होते, शांत होते, कारण पैशानंही सर्वस्वानं गेलेली असते. अधिक एका मुलासोबत आपले संबंध आहेत हे घरी कळलं तर घरातूनही उठली जाऊ ही भीती असते. मोठं पेच आहे. तुम्ही म्हणाला मग ही स्टोरी काय सांगताय तुम्ही मला? ही स्टोरी मी एका वेगळ्याच पार्श्वभूमीवर सांगतोय आणि यातले सत्य तुम्हाला दाखवतोय. म्हणजे अशी काहीतरी कथानक सांगायचं म्हणून मला गप्प बसायचं नाहीये, दाखवतोय ही स्टोरी तुम्हाला मी. शहरातल्या एका नामांकित शाळेत, आता इंग्रजी शाळांचं पेव फुटलंय आणि सगळ्याच शाळा नामांकित झाल्यात, अशा एका इंग्रजी शाळेत हा गणित शिकवणारा तरुण जो मूळचा मालेगावचा आहे आणि मालेगावचा हा तरुण मुस्लिम आहे. मालेगाव, नाशिकमधलं मालेगाव, तिथला हा तरुण मुस्लिम आहे. तो रोजगाराच्या निमित्तानं या शहरात आलाय.
तो नोकरी तर करतोय, पण हिंदू महिलांना आपल्या चक्रामध्ये अडकवतोय. दुबईला जाऊ, तिथे लाईफ सेट करू, तिकडेच अब्रॉड में जॉब देखेंगे, या सगळ्या स्वप्नांना तो दाखवतोय. 2 मोठे लेकरं असलेली ही बाई, चांगला कंपनीत काम करणारा नोकरी असलेला नवरा असलेली ही बाई या माणसाच्या चक्रामध्ये अडकते. हे घरदोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे असली फालतू स्वप्न बघत एक फ्लॅट सुद्धा भाड्याने घेते. ही दोघं प्रासंगिक स्वरूपात त्या फ्लॅटवर राहू लागतात. प्रसंग कोणते तुमच्या लक्षात येईल. आणि या महिलेवर जीवापाड प्रेम करणारा हा गृहस्थ तिचं धर्मांतरण सुद्धा करून घेतो. आता मी धर्मांतरण सुद्धा करून घेतो या वाक्यावर अनेकांचा आक्षेप येईल. आता मी तुम्हाला त्या धर्मांतराचे प्रत्यक्ष व्हिडिओ दाखवतोय. आता हे व्हिडिओ दाखवताना त्या महिलेचा चेहरा मात्र पूर्ण झाकला जाईल याची काळजी घेतोय. कारण मला फसल्या गेलेल्या, भावनेच्या आहारी पडलेल्या कोणत्याही महिलेची ओळख दाखवून तिला बदनाम करायचं नाहीये. बघा तो व्हिडिओ. मेरा भाई कौन है? कोई कर लेता. ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूल अल्लाह. Andika min sunnati falaysa minni. ओके. क्या हम लोगों ने एक दूसरे को कबूल किया? बोला मैंने कबूल किया. हम दोनों ने एक दूसरे को कबूल किया. हाँ मैंने भी कबूल किया. तो बोला मैंने भी कबूल किया. हाँ मैंने भी कबूल किया. हो गई. पाहिलं. सरळ सरळ तिला ते काय हे घातलंय, तिला बुरखा नाही घातलेला, पण ते काय हिजाब घातलेला आहे, तिला बसवलंय कसं, तो काय बोलतोय, या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. तिचं धर्मांतरण केलं गेलेलं आहे, कलमा पढायला लावलेले आहेत आणि त्यानंतर तिच्याकडून एकाच महिन्यात मोठी रक्कम उकळल्या गेली आहे. ही रक्कम कशासाठी उकळल्या गेली आहे? दुबई में जाएंगे, शादी करेंगे, वही रहेंगे हे सांगून एका हिंदू महिलेचं शोषण करायचं, तिचे आर्थिक शोषण करायचं, शारीरिक शोषण करायचं, धर्मांतरण घडवायचं, उपयोग करून घ्यायचा, उपभोग घ्यायचा आणि आपल्याच गांडीला पाय लावून पळून जायचं असले उद्योग करणारे केवळ नाशकात नाहीत, केवळ अमरावतीत नाहीत, केवळ कोल्हापूर जिल्ह्यात नाहीत, तर अनेक ठिकाणी आहेत. हा व्हिडिओ मांडल्याबरोबर अनेक कटव्यांना जाणीव होते आम्ही हा विषय मुद्दाम मांडतोय याची, जाणीवपूर्वक बोलतोय याची. कोल्हापूर जिल्ह्यातला तो नराधम मुलगा हे सगळे कांड करतो आणि हिंदू मुलींना फसवलंय, मला माफ करा अशी माफी मागतो. शाहिद संदे त्या मुलाचं नाव,
त्या शाहिद सनदेचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय, बघा. माझं नाव शाहिद समीर सनदे. मी राहणार शिरोली ग्रामपंचायत जवळ कागली गल्ली. माझं अनेक हिंदू मुलींशी संबंध होते, शारीरिक संबंध होते व मी त्यांची अश्लील फोटो व्हिडिओ माझ्या फोनमध्ये मी ठेवलेले. मी आता ती सगळं डिलीट करतोय. सकल हिंदू समाजाने मला चांगली समज दिली आहे आणि इथून पुढे कोणत्याही हिंदू महिला असो किंवा मुलगी असो मी त्यांच्या नादाला नाही लागणार. बघितलं, निर्लज्जपणे कबुली देणाऱ्या या माणसांच्याकडून हिंदू मुलींचं शोषण होतं आहे आणि काही त्या कटव्यांचं समर्थन करणारे भडवे शब्दांचा वापर करताना आता जीभ अडखळत नाही आहे. आता मन थांब म्हणत नाही आहे. थांब यासाठी म्हणत नाही आहे की या हरामखोरांनी अशा स्वरूपामध्ये आर्थिक, शारीरिक आणि भावनिक लूट केली आहे ना, की ती थांबवता येणं शक्य नाही. पोलिसांच्या दरबारात जावं तर पोलीस याला परत पाठवून देतात. देवा, तुझं सरकार असंच चालणार आहे का, की ज्या सरकारात लुटल्या गेलेल्या महिलांची कैफियत सुद्धा ऐकली जाणार नाही? एवढाच या महाराष्ट्राच्या देवाला माझा प्रश्न आहे. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.